तर हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोलीवाड्याचा नाखवा कृपाल भंडारे आणि नागेश भंडारे. तर गाईज, तुमचं अजून एक आमच्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि हा ब्लॉग म्हणजे आपल्या रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा निमित्त आहे. तर नक्कीच हा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आणि कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. खूप मजा येणार, खूप धमाल होणार. फुल धमाल होणार आहे. पूर्ण कोलवाड्यातून नारळ निघणार आहे आणि पूर्ण वाजत गाजत असा नारळ आम्ही डायरेक्ट बंदरावर थेट नेणार आहोत. तर फुल धमाल होणार आहे आणि कंटिन्यू राहा. आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलवाड्याचा नाखवा. जाईल मी माझ्या माहेराला, बांधणार राखी मी हाताला. जाईल मी माझ्या माहेराला, बांधणार राखी मी हाताला. माया आईची देईल, भेट भावाची घेईल, डोल भरून त्याला पाहिलं. भेट भावाची घेईल, डोल भरून त्याला पाहिलं. दादा संसार माझा रे सुखाचा नाही, जगताय कशी रे कोण सांगू मी काही. तुमची आठवण येते रे कोण शब्दानं बोलू. हे दुःखाचे डोंगर किती मनात जाळू. जाणार कधी माझ्या माहेराला, बघणार कधी मी भावाला. जाणार कधी माझ्या माहेराला, बघणार कधी मी भावाला. माया आईची देईल, भेट भावाची घेईल, डोल भरून त्याला पाहिलं. भेट भावाची घेईल, डोल भरून त्याला पाहिलं. माझे लाडके बहिणोले, कधी येणार तू ग. तुझ्या भावाच्या हाताला राखी बांधून जाग. तुझा भाऊ आतुरलाई ग, तुझी भेट घ्यायला. नाही निराश करणार ना तुझ्या वेड्या भावाला. गहीवर तो माझा मन आता, लागली चिंता मनाला. गहीवर तो माझा मन आता, लागली चिंता मनाला. ताई केव्हा तू येशील, भेट भावाची घेशील, डोले भरून त्याला पाशील. भेट भावाची घेशील, डोले भरून त्याला पाशील. आला ते पंचारती माझ्या
गाई यांचे मस्त तयारी बियार झालेली आहे. गावात मिरवणूक निघणार आहे त्याच्यामुळे तयारी पण झाली यांची. पण हे पण मनात कपडे पण बदलून नाही दिले, मना तयारी पण काही करून दिली. काय कसं काय आहे काही समजलं नाही. यांचा टाइमपास निसा यांचा राख्या बांधायचा अजून चालू आहे. एवढा टाइम राख्या बांधायला गेल्यामुळे गावात नाचायला कसं भेटेल. हे कशी काय नाचून दे दिली. मामी आहेत, मामी पण आल्यात. बघूया सामी व्हायला आता फुल एन्जॉय कोलीवाड्याचा नाखवा. चला तर मग आम्ही आता निघत आहोत थेट बंदरावर. तर काही आता मस्त तयारी वगैरे भारी झालेली आहे आणि आता मिरवणुकीला निघणार आम्ही. तर चला तिकडे जाऊ आणि नाचू फुल धमाल. यांची मजा बघा, यांची मजा बघा कशी चालू आहे. फुल एन्जॉय थेट आता बंदरावर जाणार आम्ही. आधी गावात जाऊ मिरवणुकीला आणि तिथं फुल धमाल करून नाचू वगैरे. चला तर जाऊया. एक नंबर नाचा 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 ना नाचा ना या. हो नयन नाकवा सांगोळे कोल्यावरून आले नाही नाकवा आपल्या वरातीला. तर चला आता तिकडे जाऊ आणि भेटू मस्त पैकी कंटेनर ब्लॉग मध्ये. अजून मजा येणार बघायला. आशा आहे ना तुझा रुमाल दिला. सगळ्यांची तयारी झाली आहे आता. हरेश नाकवा, कृपाल नाकवा, वैभव नाकवा, हंस नाकवा. इकडे बाबा आहे माग. हा कृपाल मामा आहे. आटाली कोलीवाड्यावरून आले. काकी इकडे चालू आहे फुल एन्जॉय. हंस नाकवा, युग नाकवा फुल एन्जॉय. एन्जॉयमेंट फुल एन्जॉयमेंट झालं आहे. तुम्ही हा एन्जॉयमेंट कधी बघितच नसेल, आता बघून घ्या. मग लवकर लवकर घे, लवकर लवकर घे, लवकर लवकर सर. बघा पब्लिक काय बघू शकता तुम्ही. पालखी आमच्या गावदेवा जवळ आलेली आहे आता.
गाईज बघू शकता फुल एन्जॉय शिवनगर कोलीवाडा. फुल एन्जॉय. गाईज बघू शकता तुम्ही आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. पूर्ण नाश्ता आता पूर्ण नाश्ता खात आहे सर्वजण. सगळी दमल्या ना आता नाचून 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 सगळी दमलेली आहेत. रिलॅक्स सर्व कोळी आगरी बंधू. पूर्ण नाश्ता वाटप आता चालू आहे. बघू शकता जिलेबी. हा बोल ना. थंडा वगैरे सर्व दमलेले आहेत ना आता. सगळी दमलेली आहेत. भंडारी 4 समोसे 2 जिराच्या बाटल्या 2 बिस्किटच्या बाटल्या टाकू काय हा थंडा आहे थंडा आहे. जिरा सोरा नगेदा यो जिरा सोरा आहे. हा जिरा सोर आहे. हे उपवासासाठी उपवासाचा फरार हा ताव घेतलेला आहे. जास्तीत जास्त ताव मारण्याचा प्रयत्न आर्याचा पण होता तो प्रयत्न, पण त्याला काही भेटला नाही वाटतं अजून. हा हा जिबी आहे जिबी.
आपल्या भंडारी चौकात थांबलेलो आहे. तर नाश्त्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. जर कोणाला उपवास असेल त्यांनी फराळाचा नाश्ता करायचा आहे. तसेच जर त्यांना उपवास नसेल त्यांनी समोश्याचा नाश्ता करायचा आहे. नक्कीच मी या उत्सवासाठी त्यांनी आपल्या यथाशक्तीनुसार हातभार लावला. त्यांचे मी आभार मानतोय. श्री रोहिदास जगन मोठे नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहेत. बघू शकता तुम्ही फुल एन्जॉय. सगळी थकलेली आहेत नाचून 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 थकलेली आहेत. आता ताव मारतात थंड्या बिंड्या. ज्या भेटायच्या तीच घालवलं नाही तीच. आणि त्या सर्व तरुणांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. कारण आमची आजी कमलाबाई भंडारी आमची आजी आहे. काका बसले. जरा आमचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना 2-4 दिवसापूर्वी त्यामुळे जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे आम्ही साईडलाच आहोत. भंडारी कुटुंब पूर्ण भंडारी कुटुंब आमचा साईडलाच आहे. तर आता हे सर्व जे आहेत जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं पूर्ण गाजावाजा पूर्ण कोली टाकी हे दुसरे जे आहेत आमचे कोलीवाड्यातील कुटुंब ते पूर्ण आता नारळ हात घेऊन जात आहे. काम बसलेलं आहे साईडला. टाकी ही ताई आहे आमची. परत आमची आजी बाई भंडारी हे काका आमचे आणि आमची आजी आजीच आमची नाश्ता करते. आता काय खातं समोसा खात आहे बघा. 75 वर्ष आले तरी समोसा खातं. बघा पहिली अड्डी आहे पहिली अड्डी.
रोहिदास कोहली नाकवा, तसेच कुंडलिक मामा आपला नाकवा, नारळ सोडताना दर्यादेवाला नारळ सोडताना आई माऊलीचा माऊली धंद्या पाण्यावर बरकत दे. गाईज आता दर्यादेवाचा शिवनगर कोलीवाड्याने मानपान पूर्ण केलेलं आहे आणि दर्यादेवाला नारळ सोन्याचा नारळ अर्पण केलेला आहे पूर्ण कोलीवाड्याने. तर आमच्या कोलीवाड्याबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये 4-5 कुटुंब आहेत. तर त्यामध्ये आमचं कुटुंब म्हणजे भंडारी कुटुंब, नंतर सेकंडला आहे कोली कुटुंब, त्यानंतर डाकी, त्यानंतर आहेत पवार आणि दुसरे पण भरपूर आहेत तरे वगैरे. पण यामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलं तर आमचा भंडारी कुटुंब आहे हा पूर्ण आमच्या शिवनगर चौदरपाडा गावामध्ये पूर्ण सर्वात मोठा असा कुटुंब आहे. तर काही दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये म्हणजे झाले असतील 5-6 दिवस झाले असतील तर आमच्या कुटुंबामध्ये भंडारी कुटुंबामध्ये दुःखद निधन झालं होतं. तर त्यामुळे जरा शोककला पसरली आहे. तर त्यामुळे आम्ही आमचे भंडारी सदस्य काही म्हणजे काही सामील होते. पण पूर्ण जल्लोषात असा आम्ही नारळी पौर्णिमेचा सण प्रत्येक वर्षी आम्ही साजरा करतो. आणि यावर्षी 2024 वर्षाला देखील आम्ही केलेला आहे. तर कसा तुम्हाला वाटला आमचा हा ब्लॉग, याबद्दल तुम्ही निश्चिंत सांगा. तर काही फुल म्हणजे फुल धमाल एन्जॉय केला. आणि कारण थोडं तरी कमीच भेटलं एन्जॉय करायला, कारण आमचं जरा वेगळे ते होते त्याच्यामुळे. तरी पण एन्जॉय केला आम्ही, असं केलं नाही असं नाही. मला त्याच्यामुळे आवाज पण बसलं ओरडून. तर तुम्हाला कसा हा ब्लॉग वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि चला काही हा ब्लॉग एंड करूया इथेच. नक्कीच सांगा कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला.